नमस्कार मित्रांनो, आपल्या सेकंड व्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर लास्ट व्हिडिओ तुम्ही पाहिलात, आपण ओंकारेश्वरला दर्शन घेतलं, कसं दर्शन घेतलं भिजून वगैरे, आणि ती जस्ट कंटिन्यू करत आपण व्हिडिओ ही, कारण आम्ही आता निघालोय ओंकारेश्वरून उज्जैनकडे। तर पाऊस भरपूर लागलेला आहे आणि वेदर एकदम मस्त झालं, थंड, पण वाट पण लागले कारण पूर्ण भिजलेलो आहे ना आम्ही। तर आता निघालेलो आहे आणि जवळजवळ 150 किलोमीटरचा ट्रॅव्हल अजून बाकी आहे आणि आम्ही अजून जेवलो नाही। संध्याकाळचे 3 ते 4 वाजले, आता म्हणजे ऑलमोस्ट संध्याकाळ झालेलं आहे, 4 वाजले आहेत आणि पाऊस पण खूप पडतोय। तर आता जवळच लागू कुठेतरी हॉटेल बघू आणि कारण भूक तर लागले ना, तर जेवू आणि पुढच्या जणसाठी निघू। तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आता सकाळचे वाजलेले आहेत 9 आणि आपण निघालेलो आहे महाकालेश्वरचे दर्शन घेण्यासाठी। तर सर्व रेडी झाले आता अंघोळ वगैरे करून, आणि सकाळी थोडा लेट आला रात्री ट्रॅव्हल करून, तर थोडी बॉडी थकलेली, त्यामुळे लवकर उठता आलं नाही आणि बस मार्केट आपली मिस झालेली आहे। तर आता आपण निघालो दर्शनासाठी, सर्व रेडी आहेत आपल्या बघा, ऑल पब्लिक आर रेडी। तर चला मित्रांनो, जाऊया आता दर्शनासाठी। बाहेर आपण आतमध्ये आलेलो आहे आणि इकडं मे बी लाईन लागले खूप मोठे व की दर्शनाची लाईन असं वाटते मला। तर चला लाईन लागूया आणि दर्शन घेऊया। मित्र आम्ही आता लाईनमध्ये आतमध्ये लागणार आहोत। फोन मे बी अलाव नसेल इकडे, असेल तर आपण शूट करू आणि नसेल तर मग बघूया पुढचं काय सीन आहे ते। तर इकडून आपल्याला एंट्री करायची आता, ही मे बी लाईन लागते इकडून, गर्दी तर भयंकर दिसते एकदम। बोले 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 बोले। फायनल मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आता। इकडं अविनाश भाई पण आहे आणि इकडं विलास भाई पण आहे, एकदम प्रॉपर दर्शन झालेलं। आम्ही सेकंड टाईम दर्शन करायला आलो होता, सकाळी पण आलो आणि संध्याकाळी आलो आहे। आणि हा असा काही पॅसेज इकडं उज्जैन महाकाल मंदिराच्या बाहेरचा। तर ठीक आहे मित्रांनो, आता जातो आपण परत रूममध्ये, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो आता महाकाल दर्शन करून आपण आलेलो आहे आणि एकदम मस्त दर्शन होतं। रूमवर परत पण सांगतोच की एकदम म्हणजे जी मॅनेजमेंट आहे आतमधली उज्जैनची, एकदम प्रॉपर आणि सर्वांना प्रॉपर दर्शन भेटतं, एकदम म्हणजे धक्काबुक्की नाही, एकदम लाईनमध्ये सर्वांना दर्शन मिळतं। आणि आता आम्ही बसलो आहे ऑटोमध्ये इलेक्ट्रिक, आणि आम्हाला आता इकडचे ऑटोवाले आहेत ना 5 मंदिराचे दर्शन करणार आहेत, त्यातलं महाकालेश्वर वगैरे आहे, ते असे 4 ते 5 मंदिर आहेत, तिकडे आम्ही चाललेलो आहे। तर आम्ही आता टॅक्सी पूर्ण इलेक्ट्रिक ऑटो बुक केलेली आहे। उलटाची नाही ना, स्पीड बसली फुल स्पीडला। आणि हा मार्केट आहे उज्जैनचा मित्रांनो, असं काही मार्केट आहे, आणि इकडे पार्किंग सुद्धा समोर उज्जैनची। आणि रूमचा रेट जो मित्रांनो तुम्हाला इथं जवळजवळ 1000 ते 2000 रुपये इझिली रूम भेटून जाईल, ती पण विथ AC। त्यामुळे काय रूम काय एवढा रेट नाही इकडे, मे बी आता सीझन नाही म्हणून असेल, पण तुम्हाला 1000 ते 2000च्या रेंजमध्ये भेटून जाईल।
मित्रांनो आपण पहिल्या स्पॉट इकडे आलो आपल्या पहिल्या मंदिराजवळ. तर आणि इकडे पूर्ण मार्केटमधला रोड आहे. तुम्ही याल ना तर आपली प्रायव्हेट गाडी येऊच नका. जे लोकल टॅक्सी जे आहेत ती म्हणजे लोकल ऑटो जे आहे त्या ऑटोनीच प्रेफर करा. कारण गल्ल्या एकदम छोट्या आहेत आणि आपली गाडी जर प्रायव्हेट काढली ना 4 व्हीलर तर वांदे होतील एकदम. बघा असे रोड आहेत पूर्ण मार्केटच्या आतून. सो मित्रांनो पहिलं दर्शन आपलं झालेलं आहे देवीचं. अन्यथा आपण पुढे निघालेलो आहे दुसऱ्या मंदिराकडे. आणि ही जी टॅक्सी होती आय मीन ही जी ऑटो होती आणि आपल्याला सोडलेलं आहे इकडं. पहिल्या मंदिराचं दर्शन आपलं झालेलं आहे आणि आता आपण सेकंड मंदिराकडे चाललेलो आहे. तर मित्रांनो आपले 2 ठिकाणचे दर्शन झाले आता. आणि त्याचा डिस्टन्स जो आपला मेन उज्जैन मंदिरापासून जो डिस्टन्स आहे ना तो जवळजवळ 15 ते 20 मिनिटापासून दूर आहे. आणि आता आपण थर्ड स्पॉटला जाणार आहोत. आता बघूया किती लांब इकडनं. 2 जोडी मस्त बसलं. योग्य आला तर कुठे बसला असता. तर मित्र आपण आता आलेलो कालभैरव मंदिर तिथं जिकडे मंदिरामध्ये देवाला ना दारू चढवतात तिथं आपण आता आलेलो आहे. पण आमच्या भावाची तर मित्रांनो देवान चढवण्यासाठी दारूची बॉटल ही घ्यायला गेलेत कैलास विलास आणि अविनाश आणि तांबडे इकडे ते गेलेले आहेत आपल्या महाकाल देवाला चढवण्यासाठी. आणि हे बघ समोर तुम्हाला बोर्ड दिसत असेल श्री कालभैरव मंदिर. तर इथं आपण आता एंट्री करणार आहोत आणि जाणार आतमध्ये. तर मित्रांनो आपण निघालो आहे कालभैरवनाथ मंदिराच्या इकडून. आणि गर्दी इतकी होती ना की जवळजवळ 3 ते 4 तास लाईनला लागले असते. तर आम्ही मुखदर्शन करून निघालेलो आहे कारण अजून पुढे पण स्पॉट बघायचे होते ना त्यामुळे आम्ही लवकर निघालो. कारण गर्दी इतकी होती ना आणि गाड्या तुम्ही बघू देऊ का तिकडे पण पार्किंगमध्ये गाड्या होते आणि इकडे पाठीवर भरपूर गाड्या अशा बऱ्याच गाड्या होत्या. त्यामुळे आम्ही डिसिजन घेतला की आपण मुखदर्शन करू आणि निघालो. तर मुखदर्शन केलं आहे बाहेर ना आणि निघालो नेक्स्ट स्टेशनसाठी. मित्रांनो आपण आता मंगलधाममधून निघालेलो आहे. आणि इकडं अशी एक मूर्ती होती ना जिकडे जेवढे ग्रह आहेत ना तेवढ्या शंकरच्या पिंड होत्या. आणि ते मी या व्हिडिओमध्ये बघितला असेल होता. तर आता आपण लास्ट स्पॉटकडे निघालेलं जायला. आपण आता आलो आपल्या लास्ट स्पॉट ठिकाणी जो म्हणजे विद्यास्थली स्पॉट आहे. फायनली मित्रांनो आपण आता सर्व दर्शन केलेले आहे आणि आता आपण रिटर्न चाललो आपल्या रूमवर. जेवण वगैरे करू काय करता कसं बघू आता तुम्हाला कळवतोच. तर फायनली मित्र आपण आता आतमध्ये परत आलेलो आहे दर्शन वगैरे करून आणि जेवण पण आलेलो आहे. आणि तुम्हाला तुम्ही हॉटेलचा फोटो दाखवतो ना मित्रांनो इथं आम्ही आता जेवण केलं आहे. आणि 2 दिवस आम्ही जेवण असले होते ना
की विचारू नका. तर तुम्हाला मी हा फोटो दाखवतो. जर उज्जैनच्या आसपास तुम्ही कुठं आला म्हणजे उज्जैन येत असाल तर हा हॉटेल नक्की ट्राय करा, कारण इथं तुम्हाला टेस्ट चांगली भेटेल.